मराठा समुदाय के खिलाफ आपत्तिजनक भाषा का इस्तेमाल करने वाली पूर्व जिला परिषद सदस्य भारतीबाई पवार के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। ऑडियो क्लिप वायरल होने के बाद मराठा समुदाय ने आक्रामक रुख अपनाया और पुलिस से सख्त कार्रवाई की मांग की। नांदेड़ के एक खेत में बिजली आपूर्ति बाधित होने को लेकर शुरू हुआ विवाद अब एक बड़ा सामाजिक और राजनीतिक मुद्दा बन चुका है। पूर्व जिला परिषद सदस्य भारतीबाई पवार और बिजली वितरण कंपनी के ठेकेदार बबन खराणे के बीच हुई तीखी बहस का ऑडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है। इस क्लिप में भारतीबाई पवार ठेकेदार को न सिर्फ अभद्र भाषा में गाली देती हैं, बल्कि मराठा समुदाय को लेकर भी आपत्तिजनक भाषा का इस्तेमाल करती हैं। ऑडियो क्लिप वायरल होने के बाद मराठा समुदाय के कार्यकर्ताओं ने एयरपोर्ट पुलिस स्टेशन पहुंचकर जोरदार आंदोलन किया और संबंधित महिला के खिलाफ कार्रवाई की मांग की। शिकायत के आधार पर एयरपोर्ट पुलिस स्टेशन ने भारतीबाई पवार के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। पुलिस मामले की गंभीरता को देखते हुए आगे की जांच में जुटी है। नांदेड़ से अंतुजी कालिदास की रिपोर्ट, नागपुर समय के लिए। पुलिस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात। फिर्यादीला सकाळी 11 वाजता महिला नामे भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे, ती का चालू झाली नाही या अनुषंगाने फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही अपशब्द वापरले होते। ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली। त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू नये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। शांतता पाळावी ही विनंती। सर, मला सकाळी 11 वाजता फोन आला। त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहे, मला माहीत नाही का, म्हणून त्यांनी माईवर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काही माहीत नव्हतं आणि कुठलंच काही माहीत नव्हतं आणि मला तर शिवीगाळ केलीच, पण डायरेक्ट मला बोलत सरळ समाजावर शिवीगाळ केली। तुम्ही मराठा आहेत नाहीत का, तू काय महाराज आहेस का, म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही ताई, म्हणलं मी मराठ्याचा आहे, तुम्ही मराठे ओबीसी मध्ये भीक मागायले आहेत, ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का, आणि मग तुझं घर मला माहीत आहे, तू ये शिव मंदिर जवळ तुला मारतो, असं म्हणून जीव मारण्याची धमक्या देऊ लागली। तुम्ही काय करता? सर, माझ्या मुलीचं हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे, मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिकल। मग तुम्हाला फोन करण्याचा काय उद्देश? तिथं बारड शाखे अंतर्गत आमच्या मुलीचे कामं चालतात, मग ते कामं आम्हाला MSCBचे इंजिनियरनं किंवा लाईन स्टाफनं लाईनमननं सांगायला पाहिजे होते, पण लाईनमनचा मला फोन पण नाही ना इंजिनियरचा पण नाही, आणि मला त्यांचं शेत बी माहीत नाही, ते बाई जी आहे ती पण माहीत नव्हती। आता पोलीस स्टेशनला आले? सर, पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिल्या त्याच्या रीतसर आम्ही तक्रार दिली। काय मग? सर, माझ्या वैयक्तिक माझ्याला मी इथं नांदेडला एकटा राहतो, माझ्या 4 मुली आहेत आणि मी माझी पत्नी, माझी 4 मुली, आम्ही 5 जणच राहतो इथं नांदेडला, आणि त्यांनी डायरेक्ट मारतो, घरी तुझ्या घराला मी लमानी पाठवतो, सरळ असं बोलले। आमचे मराठा बांधव खराणे पाटील यांना ज्या महिलेनं अश्लील भाषेमध्ये त्यांना पण शिवीगाळ केलेली, मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरलेत, त्या बाईला मी आपल्या माध्यमातून सांगतो, आपण आपली जी काही आपले पती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणून आपण त्या ह्याच्यात सांगितलेलं की इरिगेशनला, ती इरिगेशनची मस्तावलेली आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर ही अशी आपण शब्द वापरलेत। सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील। या ठिकाणी आम्ही विमानतळ पोलीस स्टेशन इथं रीतसर या ठिकाणी FIR फाटणार आहे। FIR फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधवून जाणार नाही। योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे। एक मराठा